मुलं जर बाहेर जाऊन चायनीज खायचा हट्ट करत असेल किंवा फ्राईड राईस खायचा हट्ट करत असेल ना, तर त्यांना हा फ्राईड राईस घरीच बनवून द्या. अगदी कमी वेळेत तयार होणार आहे आणि परफेक्ट रेस्टॉरंट किंवा गाड्यावर मिळतो ना तसाच तयार होतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे. स्वच्छ धुवून आपल्याला आता हे शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर ना इथे मी थोडासा पास्ताही टाकणार आहे. त्यामुळे अजूनच छान आपला पास्ता तयार होणार आहे. तर हा दिसानो ब्रँडचा गव्हापासून बनवलेला पास्ता इथे मी वापरलेला आहे. यामध्ये कुठलेही प्रिझर्वेटिव्ह किंवा कलर मिसळलेला नाही, त्यामुळे शरीराला सुद्धा फायदेशीरच आहे. थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि चमचाभर तेल टाकून आपल्याला आता हे छान असं शिजवून घ्यायचं आहे. तर हे आगारोचं मल्टीपर्पज कुकिंग केटल या ठिकाणी मी वापरलेले आहे. यामध्ये तुम्ही चहा, कॉफी, नूडल्स किंवा तुम्हाला भात शिजवायचा असेल तर तोही शिजवू शकता. सांबर किंवा डाळ ही अगदी सहज बनवू शकते. किंवा तुम्हाला भाज्या वाफवायच्या असेल तर भाज्याही वाफवू शकता, इडलीही बनवू शकता किंवा केक बनवायचा असेल तर तोही बनवू शकता. याचा 600 वॅट पॉवर असल्यामुळे कुठलाही पदार्थ अगदी पटकन शिजतो. तांदूळ आणि पास्ता छान शिजलेला आहे. आता हा काढून घेऊया, लगेचच फोडणी देऊन घेऊया. इथे पॅनमध्ये ना थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे, बारीक कापलेला लसूण, बारीक कापलेली हिरवी मिरची काही सेकंद आपल्याला परतवून घ्यायचं आहे. चायनीज पदार्थ जेव्हा आपण बनवतो ना, यामध्ये कुठल्याही भाज्या जास्त काही शिजवल्या जात नाही किंवा मऊ होईपर्यंत शिजवत नाही. आता यामध्ये कांदा, थोडीशी शिमला मिरची आणि बारीक कापलेलं गाजर घेतलेलं आहे. माझ्याकडे ह्या भाज्या अवेलेबल होत्या त्या वापरलेल्या आहे. तुम्हाला ज्या ज्या भाज्या यामध्ये घालायच्या असेल ना त्या इथे वापरू शकता. या भाज्या हलकेसा कच्चेपणाचा वास जाईपर्यंत आपल्याला एक 10 ते 15 सेकंद फक्त मोठ्या गॅसवरती परतवायचे आहे. त्यानंतर यामध्ये मी डार्क सोया सॉस टाकलेला आहे 1 चमचाभर, ग्रीन चिली सॉस टाकलेला आहे, टोमॅटो सॉस टाकलेला आहे. त्यानंतर इथे माझ्याकडे अर्धा चमचा मी इथे विनेगरही वापरलेला आहे. विनेगर नसेल तर लिंबाचा रस घालू शकता. आणि इथे मी शेजवान चटणी होती माझ्याकडे ती वापरलेली आहे. आता ह्या सॉसचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता. काही सेकंद परतवून घेतल्याच्या नंतर आपण बॉईल केलेला राईस आणि पास्ता आहे तो टाकून घेऊया आणि सगळे जिन्नस एकजीव करून घेऊया. आता ह्या सॉसमध्ये ना ऑलरेडी मीठ असतं आणि सुरुवातीला आपण थोडंसं मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे मिठाचं जे प्रमाण आहे ना अगदी कमीत कमी ठेवा. अगदी मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा काही सेकंद याला परतवून घेतलेलं आहे. मस्त असा आपला हा जसा गाड्यावर किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळतो ना तसा आपला फ्राईड राईस इथे रेडी झालेला आहे. तर नक्की ट्राय करून पहा, मुलांनाही नक्की आवडणार आहे. आता तुम्हालाही ही अगारोची मल्टी कुकिंग केटल हवी असेल आणि पास्ता हवा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतच आहे किंवा तुम्ही हे ॲमेझॉनवरून सुद्धा ऑर्डर करू शकता.